श्रुतिका हँडीक्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण थालपोस्ट विणणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 5 कलर घेतले आहे. एक हे इथे ब्लॅक, पिंक, व्हाईट, ऑरेंज आणि येलो, आणि त्यानंतर इथे 13 नंबरची सुई घेतलेली आहे. तर सुरुवात आपण व्हाईट कलरनी करणार आहोत. आधी इथे नॉट लावून घेते, हे बघा. त्यानंतर इथे 7 चेन, 1 2 3 4 5 6 आणि 7 चेन झाल्याच्या नंतर पहिल्या चेनवर जॉईंट करून देते. आणि नंतर आता आपल्याला इथे काय करायचे आहे, डबल खांब घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे एक, त्यानंतर परत 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तर हे बघा, मी इथे 10 खांब घेतलेले आहे. त्यानंतर जिथे आपण पहिला खांब घेतला होता तिथे मी इथे जॉईंट करून देत आहे. हे बघा. त्यानंतर लगेच आपल्याला कलर चेंज करायचा आहे. तर एक चेन घेऊन हा धागा कट करून घेते मी. त्यानंतरच्या राऊंडला आपल्याला येलो कलर वापरायचा आहे. आधी 2 चेन घेतल्याच्या नंतर जे इथे आपण खांब तयार केले त्या खांबावर आपल्याला 2 खांब तयार करायचे आहेत. हे बघा, एक आणि हा दुसरा. त्यानंतर परत इथे एक चेन आणि दुसऱ्या खांबाच्या जागी 2 खांब. हे बघा, एक आणि हा दुसरा. परत इथे एक चेन आणि नंतर इथे त्याच्या साईडला एक खांब सोडून 2 खांब. हे बघा, 1 2, परत इथे एक चेन. तर अशा प्रकारे हा राऊंड मी इथे कंप्लीट करून घेते. हे बघा, इथे आपला हा राऊंड मी कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर जे इथे 2 चेन घेतल्या होत्या तिथे वरती याला जॉईंट करून देते आणि एक चेन घेऊन हा धागा पण कट करून घेते. त्यानंतर इथे ऑरेंज कलर जॉईन करायचा आहे. आधी 2 चेन झाल्याच्या नंतर आधी आपण इथे 2 खांब घेतले. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 2 खांब सोडून 3 खांब तयार करायचे आहे डबल क्रोशियाचे. हे बघा, इथे 1 2 3. त्यानंतर परत इथे एक चेन आणि परत इथे हे 2 खांब सोडून त्याच्या साईडला डबल क्रोशियाचे 3 खांब. हे बघा, 1 2 3. परत इथे एक चेन आणि परत हे 2 खांब सोडून त्याच्या साईडला 3. हे बघा, इथे आपला हा राऊंड पण मी इथे कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर इथे 3 चेन घेतले होते तिथेच इथे जॉईंट करून देते आणि हा धागा कट करून घेते. यानंतर इथे आपल्याला
पिंक कलरचा धागा वापरायचा आहे. हे बघा मी इथे पिंक कलर घेतलेला आहे. आधी इथे 2 चेन, 1 2. आता आपण जसे 3 खांब घेतले तसेच 3 खांब, 3 खांबचा राऊंड आपल्याला घ्यायचा आहे, सेम तसाच. हे बघा इथे झाले 1 2 3. त्यानंतर इथे 1 2 3 3 चेन. त्यानंतर परत इथे 3 खांब सोडून त्याच्या साईडला जिथे आपण चेन घेतली तिथे डबल क्रोशियाचे 3 खांब, 2. हे बघा 3. त्यानंतर परत इथे 3 चेन, 1 2 3. परत इथे 3 खांब सोडून त्याच्या साईडला 3 खांब. तर अशा प्रकारे हा राऊंड पण कंप्लीट करून घ्यायचा आहे आपल्याला. 3 खांबाचा, 2 आणि हे 3. परत इथे 3 चेन, 1 2 3. आणि सेम असेच 3 खांब जिथे आपण साखळी घेतली होती तिथे 3 खांब सोडून सेम असाच राऊंड इथे मी कंप्लीट करून घेते. हे बघा इथे आपला हाई राऊंड मी इथे कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर सेम 3 चेन घेऊन इथे पहिल्या चेनच्या ठिकाणी याला जॉईंट करून देते आणि इथे आता आपल्याला एक चेन घेऊन हा धागा कट करून घ्यायचा आहे आणि इथे ब्लॅक कलरचा धागा हा जॉईंट करून घेते. बघा इथे ब्लॅक कलरचा धागा घेऊन आधी 2 चेन, 1 आणि 2. आता काय करायचं आहे आपल्याला, इथे आधी आपण 3 खांब घेतले तर आता आपल्याला इथे 4 खांब घ्यायचे आहेत. हे बघा इथे आपला 4 चेनचा राऊंडसुद्धा इथे कंप्लीट केलेला आहे मी. त्यानंतर इथे 3 चेन, 1 2 3 आणि जिथून आपण सुरुवात केली होती तिथेच ह्याला जॉईंट करून देत आहे. हे बघा त्यानंतर एक चेन घेऊन हा धागा, त्यानंतर मी इथे व्हाईट कलर हा जॉईंट करून देत आहे. तर व्हाईट कलरचे 2 चेन, हे बघा इथे 2. तर आधी काय केलं होतं आपण इथे 4 खांब केले होते. तर आता काय करायचं आपल्याला 2 खांब सोडून द्यायचे आहे आणि म्हणजे या 4 खांबाच्या मध्यात आपल्याला 2 खांब तयार करायचे आहे डबल क्रोशियाचे. हे बघा इथे 1 2. त्यानंतर इथे 2 चेन आणि परत इथे 2 खांब, म्हणजे जिथे चेन घेतली तिथेही 2 खांब आणि जिथे 4 खांब घेतले त्या 4 खांबाच्या मधातही 2 खांब. हे बघा त्यानंतर परत इथे 2 चेन, 2 आणि इथे 4 खांबाच्या मधातसुद्धा 2 खांब. दोन. परत इथे 2 चेन, 1 2 आणि इथे चेनच्या जागीही 2 खांब. तर अशा प्रकारे हा राऊंड मी इथे कंप्लीट करून घेते पूर्ण. हे बघा इथे आपला हाई राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर जिथून सुरुवात केली होती तिथेच मी याला जॉईंट करून देते आणि एक साखळी घेऊन हा धागा कट करून घेणार आहे. तर या व्हाईट कलरपासून पुन्हा आपले तेच कलर सर्व रिपीट होणार आहे. इथे पहा मी येल्लो घेतलेला आहे. जसं आधी व्हाईट कलर घेतला होता नंतर येल्लो घेतला होता तसाच इथे आता व्हाईटच्या नंतर येल्लो आहे. त्यानंतर इथे 2 चेन, 2 चेन झाल्याच्या नंतर जसे आपण इथे 2 खांब घेतले तसे इथे आपल्याला आता प्रत्येक चेनच्या मधात 3 खांब घ्यायचे आहे. हे बघा इथे 1 2 आणि 3. 3 झाल्याच्या नंतर इथे 1 2 2 चेन
परत इथे 3 खांब, 2 3, परत इथे 2 चेन, 1 2 आणि हे 2 खांब सोडून चेनच्या जागी 3 खांब. तर सेम हा पण राऊंड इथे कंप्लीट करून घेते. 3 खांब 2 चेन, 3 खांब 2 चेन. हे बघा अशा प्रकारे पूर्ण राऊंड हा कंप्लीट करून घेते.